हाय फ्रेंड्स, स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवणार, एकदम टेस्टी अशी भाजी होणार आहे. तर आपण या ठिकाणी 2 बटाटे चिरून घेतले आहे. पाहू शकता अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. आणि वाटण्यासाठी आपण इथं थोडेसे खोबरे, कांदा आणि कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. एकदम मस्त असा वाटण भाजून घ्यायचं आहे. नंतर ग्राइंड करून यामध्ये हाफ ग्लास पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर परत एकदम भारी असं बारीक होतं पाणी ॲड केल्यामुळं. त्यानंतर आपण या ठिकाणी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी नॉर्मल जिरे ॲड करायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे 1 चम्मच, हाफ चम्मच हळद ॲड केली आहे. आणि कांदा लसूण मसाला पण यामध्ये ॲड केला आहे 1 चम्मच. लाल तिखट 1 चम्मच ॲड केलेला आहे. आणि घरचा मसाला पण 1 चम्मच ॲड केला आहे. आणि हा वाटण मसाला ऑप्शनेबल आहे, असेल तरच ॲड करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि मटण मसाला हाफ चम्मच ॲड केलेला आहे या ठिकाणी. एकदम मस्त असं हलवून घ्यायचं आहे, साईडने बबल्स येत नाही तोपर्यंत. असे बबल्स आल्यानंतर आपण ह्यामध्ये वाटण ॲड करणार आहोत. ह्यामध्ये सगळं असं वाटण बारीक ॲड करून घ्यायचं आहे. आणि थोडा गॅस स्लो ठेवा, कारण की मसाला जळण्याची शक्यता असते. त्यामुळे वाटण टाकताना गॅस कधी पण स्लो ठेवा. या ठिकाणी अख्खं वाटण यामध्ये ॲड करून मस्त परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट्स. मसाला तोपर्यंत पूर्ण वाटणात मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. पाहू शकता एकदम ग्रेव्ही टाईप या ठिकाणी मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये नॉर्मल थोडंसं वाटणाचं पाणी पण ॲड करू शकतो. आपण केलं आहे थोडंसं यामध्ये पाणी, कारण की वाटण असं खूप भारी परतून निघतं. मग तुम्ही पण ॲड करा. त्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण हलवून घेणार आहे. अशा साईडने वर बबल्स यायला लागल्यावर आपण कट केलेला बटाटा यामध्ये ॲड करायचा आहे. आपण यामध्ये बटाटा ॲड करून घेतलेला आहे. एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 1 मिनिट मिक्स करून घ्या. अशा प्रकारे असे बबल्स आले आपण परत त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी कधी पण कोमट करूनच घ्या, कारण की तरी जायची शक्यता असते थंड पाण्याने. त्यामुळे आपण इथे कोमट पाणीच घेतलेलं आहे. आणि पाहू शकता एकदम मस्त तरी पण आलेली आहे आपल्या भाजीला. त्यानंतर एकदा हलवून पहा, खूप घट्ट झाली का पातळ. या ठिकाणी आपली भाजी एकदम मस्त झाली, घट्ट पण नाही पातळ पण नाही. थोडीफार पातळ झाली तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण की आपण शिजायला ठेवतो आणि भाजी थोडी आटतेच, त्यामुळे एकदम मस्त होतेच, घट्ट होतेच. मग त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे. एकदा हलवून घ्यायचं. एकदा खालीवर मीठ झालं की काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण 1 ते 2 मिनटं फुल गॅस करून वेट करायचं आहे, उकळी येत नाही तोपर्यंत. या ठिकाणी उकळी आल्यासारखं दिसत आहे. त्यानंतर आपण उकळी आल्यावर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायचे कट केलेली. या ठिकाणी आपण कोथिंबीर ॲड केली आहे. आणि 5 ते 6 मिनटासाठी आपण झाकण ठेवलं आहे. पाहू शकतो झाकण काढलं, खूप भारी तरी पण दिसते आणि बटाटा पण शिजलेला दिसतोय. तरी आपण एकदा चेक करून घ्यायचं. आणि पाहू शकता आपली भाजी थोडी पातळ होती, पण एकदम मस्त झालेली आहे. या ठिकाणी एकदम घट्ट अशी झालेली, खूप भारी स्वाद पण येतो एकदम, तरी पण एकदम परफेक्ट आलेली आपल्या भाजीला. असं वाटतं हॉटेलमधूनच भाजी आणली, एवढी भारी झाली आहे. आणि बटाटा पण शिजून निघलेला आहे पूर्णपणे. तर आता आपण गॅस बंद केला तरी काय हरकत नाही. एकदम मस्त अशी भाजी आपली रेडी आहे या ठिकाणी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपली भाजी कशी झालेली आहे. आणि आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनल रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत राहतात.